सर्जिकल स्ट्राईकवरून राजकारण सुरू झाल्यानंतर भारतीय सैन्याने या कारवाईचे पुरावे केंद्र सरकारला सादर केलेत। सूत्रांच्या माहितीनुसार सर्जिकल स्ट्राईकचा 90 मिनिटांचा व्हिडिओ सैन्याने सरकारला सोपवलाय। सर्जिकल स्ट्राईक बाबत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासह काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष संजय निरुपमांनी पुरावे मागितले होते। त्यानंतर आता सैन्याने हा व्हिडिओ सरकारकडे सादर केलाय। मात्र हा व्हिडिओ जारी करण्याचा सरकारचा कोणताही हेतू नाही। हल्ल्याचं रेकॉर्डिंग करण्याचा उद्देश राजकीय नाही तर रणनीतीसाठी होता। सर्जिकल स्ट्राईकचा व्हिडिओ 90 मिनिटांचा आहे। हल्ला करण्यासाठी गेलेल्या कमांडोंच्या हेल्मेटला लावलेल्या कॅमेऱ्यातून तो शूट करण्यात आलाय। ऑपरेशन दरम्यान कमांडोंच्या हेल्मेटमध्ये थर्मल इमेजिंग आणि नाईट विजन कॅमेरे लावले होते। मनोज सातवी आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। मनोज, काय अधिक माहिती द्याल? सर्जिकल स्ट्राईकचा व्हिडिओ जो आहे तो आता सरकारकडे सादर केलेला आहे, काय सांगाल याविषयी? ज्योती, नक्कीच सर्जिकल स्ट्राईक नंतर मुंबई आणि दिल्लीतल्या राजकारण्यांनी ज्याप्रमाणे सर्जिकल स्ट्राईकवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले, त्यानंतर आता सैन्य दलाने हा सर्जिकल स्ट्राईकचा जो व्हिडिओ आहे तो पंतप्रधानांकडे दिलेला आहे। नरेंद्र मोदी पंतप्रधान हेच या संदर्भातला जो काही निर्णय घ्यायचा तो घेतील, अशा प्रकारे सैन्य दलाने हे केली आहे। कारण सर्जिकल स्ट्राईक वर राजकारण्यांकडून किंवा आणखी वेगवेगळ्या लोकांकडून प्रश्नचिन्ह निर्माण केले जातात आणि हे प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यानंतर देशाच्या एकंदरीत आणि लष्कराच्या प्रतिमेवर ह्याचा मोठा परिणाम होतो आणि त्यामुळं हा जो व्हिडिओ आहे जो कमांडोजने ज्यावेळी सर्जिकल स्ट्राईक केलेलं होतं त्यावेळी कमांडोजने त्यांच्या हेल्मेटला लावलेल्या कॅमेऱ्याद्वारे हा सगळा 90 मिनिटांचा व्हिडिओ शूट केलेला होता। तो पूर्णचा पूर्ण व्हिडिओ आता केंद्र सरकारकडे म्हणजे पंतप्रधानांकडे दिलेला आहे आणि या संदर्भातला जो काही निर्णय आहे तो पंतप्रधानांनीच घ्यावा असं भारतीय लष्कराने सांगितलेलं आहे। नक्कीच धन्यवाद मनोज दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी। सर्जिकल स्ट्राईकचा व्हिडिओ केंद्र सरकारकडे सुपूर्द केल्याचं माहिती जी आहे ती सूत्रांकडून कळतेय। सर्जिकल स्ट्राईकच्या कारवाईचे पुरावे जे आहेत ते लष्कराने आता केंद्राकडे दिलेले आहेत। सर्जिकल स्ट्राईकवरून राजकारण रंगताना पाहायला मिळत होतं। अनेक राजकीय स्तरातून वेगवेगळ्या प्रकारचे सूर उमटत होते आणि त्यासाठीच लष्कराने हा 90 मिनिटांचा सर्जिकल स्ट्राईकचा व्हिडिओ आता केंद्र सरकारकडे सुपूर्द केलाय।